शहरातील प्रभाग क्रमांक 16 खांदाड येथे माणगाव नगरपंचायतच्या स्वच्छता विभागामार्फत घरगुती कचऱ्याचे संकलन मागील 100 दिवसांपासून सलगपणे खंड न आणता आणि नियमितपणे सुरू आहे। 4 जुलै 2025 रोजी या सेवेने यशस्वी 100 दिवसांचा टप्पा पूर्ण केला असून 28 मार्च 2025 पासून ओला व सुका घरगुती कचरा उचलण्याची नियमित सेवा सुरू आहे। या यशस्वी सेवेमागे एक मोठा वाटा खांदाड येथील महिलांचा असून त्यांच्या सातत्यपूर्ण आवाजानेच ही घसघसीत यशोगाथा घडली आहे। विशेषतः या महिला बहुतेक ज्येष्ठ नागरिक असून घरगुती कचरा वेळेवर न उचलल्यामुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेबाबत त्या अस्वस्थ होत्या। त्यामुळेच त्यांनी स्वच्छतेबाबतची जागरूकता दाखवत आमच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवलाय। त्यांचा हा सामाजिक भानाने केलेला आवाजच माध्यमातून पोहोचत प्रशासनाच्या लक्षात आला आणि त्यानंतरच ही नियमित सेवा सुरू झाली। 5 जुलै 2025 पर्यंतचा या 100 दिवसांच्या कालावधीत 1-2 अपवाद वगळता ही सेवा नियमितपणे दिली गेली आहे। काही दिवस वाहन बिघडामुळे किंवा या सेवेचा मुख्य आधार असलेले वाहन चालक वैयक्तिक कारणामुळे रजेवर असल्यामुळे सेवा खंडित झाली होती। मात्र हे अपवाद वगळता संपूर्ण कालावधीत नियमितता कायम राहिली आहे। पूर्वी ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान घरकचरा वेळेवर न उचलल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या। काही वेळा सलग 5 दिवस कचरा न उचलल्यामुळे नागरिक हैराण झाले होते। महिलांनी व विशिष्ट ज्येष्ठ महिलांनी हे प्रश्न वेळोवेळी मांडले होते। यानंतर 28 मार्च 2025 रोजी आमच्या बातमीनंतर प्रशासनाने तातडीने लक्ष दिले आणि घरगुती कचऱ्याचे नियमित संकलन सुरू झाले। आज 100 दिवसांची ही सलग सेवा पूर्ण होत असताना खांदाड ग्रामस्थ समाधानी आहेत आणि माणगाव नगरपंचायत तसेच संबंधित स्वच्छता पथकाचे मनापासून कौतुक करत आहेत। या सेवेसाठी माजी नगरपंचायतचे नगराध्यक्ष तथा सध्या प्रभाग क्रमांक 16 चे नगरपंचायत सदस्य ज्ञानदेव पोवार यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या बाबतीत सकारात्मक बदल झाला असून त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे। ग्रामस्थांमध्ये आता स्वच्छतेबाबत जागरूकता वाढलेली दिसते। माणगाव नगरपंचायतच्या पथकाने व स्वच्छता विभागाच्या संबंधित युनिटने राबवलेली ही मोहीम कौतुकास पात्र ठरली आहे। त्यांनी अशीच सेवा भविष्यातही सुरू ठेवावी अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे। दरम्यान सुरुवातीस असलेली सेवेतील अनियमितता दूर होऊन नियमिततेने सेवा सुरू झाली आणि पहिल्या आठवड्यातच यशस्वीतेची नोंद झाली आहे। पुढे सलग 1 महिना नंतर 2 व 3 महिने अशी सेवा सुरूच राहिली। त्यानंतर 90 दिवसांचा टप्पा पार करत आणखी 10 दिवसांनी ही सेवा 100 दिवसांची झाली। ही 100चा टप्पा म्हणजे एक प्रकारचा सुवर्ण क्षण ठरला असून भविष्यातही ही नियमितता आणि तत्पर सेवा अशी सुरू राहील अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे। या सर्व यशात महिलांनी जे धैर्य, जागरूकता व सातत्य दाखवले ते संपूर्ण खांदाडसाठी गौरवाची बाब आहे। त्यांचा प्रखर व ठाम आवाज हा या यशस्वी 100चा पाया ठरलाय। त्यांच्या सहकार्याविना ही नियमित सेवा शक्य नव्हती। त्यामुळे खांदाडच्या सर्व महिलांना मनपूर्वक सलाम। नमस्कार, मी कुणाल गव्हाणे, वॉर्ड क्रमांक 16 येथील घनकचरा घरोघरचा उचलत आहे। तसंच साहेबांनी विचारलेल्याप्रमाणे माननीय श्री आमचे सीओ साहेब, तसेच बुवा साहेब, तसेच अतुल सर आणि ज्या कंपनीसाठी मी काम करत आहे VDS, त्याचे सुपरवायझर श्री शुभम गायकवाड, दिनेश नाईक यांच्या अधिपत्याखाली आम्ही काम करत आहोत आणि वेळोवेळी त्यांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि घनकचरा संकलनच्या याच्यामध्ये आम्हाला खूप सारी मदत करत आहेत। ते कुठे कचरा राहिला किंवा काही असेल इश्यूज तर ते आम्हाला तात्काळ आम्हाला कळवून तिथला कचरा तो उचलला जात आहे आमच्याकडून आणि वेळोवेळी आम्ही अशीच सेवा नक्कीच माणगावला देत राहू। गेले अनेक दिवस आपण सतत एक सेवा देत राहिले। बघता बघता आज 100 दिवस झालेले। कारण यापूर्वी अनेक अशा अडचणी होतात की गाडी 5-5 दिवस येत नव्हते, 3-4 दिवसांनी येत होते, 2-2 दिवसांनी येत होते, 1 दिवस आड 1 दिवस येत होते। या गोष्टीची आम्ही माध्यम ह्या नात्याने लोकांची आम्ही समस्या मांडल्यानंतर साधारणतः 28 मार्च ते आज 5 जुलै रोजपर्यंत की या तक्रारीची दखल घेतल्यानंतर सेवे जे देत आलेली आहेत तर ते एकही दिवस खंड नाही पडलेले आहेत। तर प्रथम आमच्या माध्यमाकडून तुम्हाला
धन्यवाद आहे. या संदर्भात अभिनंदन पण आहे आणि या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया? सर, माझ्या प्रतिक्रिया ह्याच असतील का मी काम करतोय आणि माझ्याकडून कोणतीही चूक न व्हावी आणि वरिष्ठांचा खूप चांगला प्रतिसाद आहे त्याच्याप्रमाणे. आणि मला म्हणजे म्हणतात ना का काही कामास्तव जर काही इश्यू असतील तर ते सुपरवायझरना सांगितलं तर लगेच तात्काळ ते तिथे इश्यू ते क्लिअर करतायत. आज या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत. पाठीमागे पाहिलं तर नगरपंचायतची घंटागाडी आहे आणि स्वच्छताच्या विषय संदर्भात या ठिकाणी खूप आनंदाचे वातावरणामध्ये तुम्ही सगळे आनंदित दिसतोय. काय कारण काय आहे? पहिली काही गाडी यायची नाही लवकर, आता बरेच दिवस बघते आम्ही व्यवस्थित गाडी येते, दररोज कचरा टाकतात आणि साफ पण सर्व राहतो. पहिली गाडी सतत 4 दिवसांनी 8 दिवसांनी अशी यायची, तर आता आम्हाला असं बरं वाटतंय. आणि ते पण दररोजची दररोज गाडी आणतात. ओके, बरोबर. पण टाकतात ते चांगले स्वतः टाकतात, कारण आमच्या हातातून घेऊन ते टाकतात. कचरा राहतो रोजचा, त्याच्याविषयी तक्रारच नाही. व्यवस्थित राहते सगळा. आणि टाकलेलं असलं ना तर ते उचलून स्वतः घेऊन जातात. येईपर्यंत थांबतात घरात पण 5-10 मिनिटं थांबतात पण येईपर्यंत. हे ड्रायव्हर पुण्याला जवळ येत ना, ते दररोज गाडी घेऊन येतात आणि दररोज सगळ्यांना अशा आपापल्या प्रत्येक दाराशी थांबून म्हणजे गाडी अशी थांबवतात, आवाज पण देतात आणि आवाज पण देतात की कचरा आणा म्हणून. आणि तो पहिला गाडी घेऊन यायचा तो दारू पियालेला होता, तो त्यातलं ती म्हणतं काच होती, आमच्या ह्याच्यावर टाकायचंच नाही, आपल्याला स्वतः टाकायला सांगायचं. तो म्हणायचा तुमचा तुम्ही कचरा आम्ही इथे हे करतो. त्यांना मानायला पाहिजे. जय सद्गुरू, जय महाराज. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.